नमस्कार, मी रंजिता. आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या किचनमध्ये तवा हा सर्वात जास्त वापरल्या जाणारी वस्तू आहे आणि आपण तवा घेताना नेहमीच विचार करतो की हार्ड अनोडाइज घ्यायचा की नॉनस्टिकचा घ्यायचा. मलाही हाच प्रश्न पडला होता. मग मी खूप विचार करून, खूप व्हिडिओज बघून, रिसर्च करून फ्युचराचा हार्ड अनोडाइज तवा घेतलेला आहे आणि हा तवा मी गेले 9 महिने झाले वापरते आणि आता हा तुमच्या सोबत शेअर करताय व्हिडिओ. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि खरंच हा तवा घ्यायला पाहिजे की नाही हे पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर अनबॉक्सिंग करूया. तर यामध्ये सर्वात आधी बुक निघालेला आहे. त्यामध्ये ना भरपूर अशा रेसिपीज आहेत जे तुम्ही या तव्यावर बनवू शकता. तवा घ्यायच्या आधी ना मी खूप माहिती काढून घेतली होती की हार्ड अनोडाइज तव्यामध्ये आणि नॉनस्टिक तव्यामध्ये काय फरक असते आणि खरंच या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. नॉनस्टिक आणि हार्ड अनोडाइज वेगवेगळे आहे आणि हा आहे हार्ड अनोडाइजचा तवा. फिनिशिंग बघू शकता किती छान आहे आणि हेवी आहे, जड आहे. थिकनेस बघू शकता तुम्ही, मस्त असा जाड आहे. हॉकेन्स फ्युचरा हार्ड अनोडाइज तवा 28 सेंटीमीटरचा आहे आणि 4.88 mm थिकनेस आहे. बघू शकता जाडी भरपूर आहे, वजनदार आहे तवा. मी आधी ॲल्युमिनियमचा तवा वापरायची आणि मग ठरवलं मी की ॲल्युमिनियमचा आपला तवा चेंज करायचा आपण आणि नॉनस्टिकचा घेतला तर तो ना घासून पूर्ण त्याचं ॲल्युमिनियम दिसत होतं, तर तो तर मी टाकूनच दिला. इथे बॉक्सवरच त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे तव्याविषयीची. फ्युचरा हार्ड अनोडाइज तवा 28 cm डायामीटर, 4.88 mm थिकनेस, स्टे कूल हँडल. यासोबत ही बुक आलेली आहे. या बुकमध्ये सगळ्या रेसिपीज आहेत जे तुम्ही या तव्यावर बनवू शकता आणि या तव्याची 5 वर्षाची गॅरंटी दिलेली आहे आणि बॅक साईडला पण कंपनीची ब्रँडिंग आहे. तव्यावर मी तुम्हाला पोळ्या पण बनवून दाखवणार आहे. तर सर्वात आधी तवा हलकासा गरम करून दिला आणि हे स्टिकर काढून घेतलं म्हणजे तव्यावर अजिबात चिपचिपेपणा स्टिकरचा राहत नाही. टिश्यू पेपरनी आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला म्हणजे बघू शकता स्टिकर होतं हेही माहीत पडत नाही. क्लीन झालेला आहे. थंड होऊ देते आणि नंतर मग घासून घेते. तव्याचा हँडल स्टेनलेस स्टीलचा आहे आणि ज्या पद्धतीचा त्याचा शेप आहे ना तर तवा किती गरम झाला ना तर हँडल अजिबात गरम होत नाही. हार्ड अनोडाइज तवा आणि नॉनस्टिक तवा मला तरी सेमच दिसत होते हा तवा घ्यायच्या आधीपर्यंत. पण हार्ड अनोडाइज तवा ॲल्युमिनियमवरच हार्ड अनोडाइजची प्रक्रिया केल्यामुळेच हा तवा ना स्क्रॅच फ्री, स्क्रॅच रेजिस्टंट आणि टिकाऊ बनतो. या तव्यावर तुम्ही स्टीलचे भांडे म्हणजे चमचा, उलटणे पण वापरू शकता. नॉनस्टिकच्या तव्यावर तर तुम्हाला माहीतच आहे की कुठलेही मेटलचे भांडे तुम्ही वापरू शकत नाही. लाकडी चम्मच तुम्हाला वापरायला सांगतात पण तरी त्याची कोटिंग फार काही दिवस टिकत नाही आणि तुम्हालाही मजबूत आणि वर्षानुवर्षे चालणारा तवा जर तुम्ही शोधत असाल तर हा तवा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मी या तव्याच्या आधी बरेच वर्ष लोखंडी तवा पण वापरलेला आहे. लोखंडी तवा तर छानच आहे, मजबूत आणि टिकाऊ आणि मेंटेनन्स पण जास्त काही नसतेच त्याचे. पण त्याची एकच प्रॉब्लेम आहे, तो मध्येच खूप गरम होते. म्हणूनच मी असा चांगला तवा शोधत होते तर मला तरी बेस्ट तवा मिळालेला आहे. आणि तुम्हाला पण हा तवा घ्यायचा आणि ऑनलाईन घ्यायचा असेल तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. नक्कीच चेक करा. तवा खरंच खूप छान आहे आणि खास तर पुरणाच्या पोळ्या बनवायसाठीच मी असा तवा शोधत होते कारण की पुरणाच्या पोळ्या लोखंडी तव्यावर ना लगेचच जळायच्या आणि नॉनस्टिक आणि ॲल्युमिनियम तर मी बंदच केलेला आहे. चपाती बघू शकता किती छान अशी टम्म फुगलेली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे, अजिबात वातळ वगैरे झालेली नाही. तुम्ही पण मजबूत, टिकाऊ, वर्षानुवर्ष चालणारा तवा शोधत असाल तर हा बेस्ट तवा आहे. फ्युचरा हार्ड अनोडाइज तवा. मी हा तवा गेले 9 महिने झाले वापरते. मला तरी हा खूप आवडलेला आहे. हा व्हिडिओ तर मी तेव्हा शूट केला होता जेव्हा मी तवा विकत घेतला होता. व्हिडिओ अपलोड करायच्या आधी म्हटलं काही महिने आपण वापरून बघूया. हा तवा मी ऑनलाईन नाही घेतलेला, लोकल शॉप मधूनच घेतलेला आहे. ऑनलाईन जी प्राइस होती ना त्याच प्राइस मध्ये मला ऑफलाईन पण भेटलेला आहे. हा तवा मला 1150 रुपयाला पडलेला. खरं तर माझ्यासाठी महागच आहे आणि वस्तू जर महाग असेल तर मी आधी प्रॉपर माहिती काढते त्यानंतरच मग विकत. तव्याची क्वालिटी, फिनिशिंग खरंच खूप छान आहे. खरंच तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही नक्कीच घ्या. तव्याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. तवा घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. परत भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.